मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला हा पहिला टॉपिक आहे 12th स्टँडर्ड मधला आणि हा इतका सोपा टॉपिक आहे. काय होतं, जर ऑर्गॅनिक म्हणलं की मुलांना भीती वाटते. पण मी तुम्हाला सांगू का, मी या व्हिडिओमध्ये या टॉपिक मधले आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे. तर होतं काय बघा, की पहिल्या स्लाइडवरती तुम्हाला हे क्वेश्चन्स दिसतील. म्हणजे आयएमपी क्वेश्चन्स कुठले आहेत? सांगतो तुम्हाला. नीट जरा व्यवस्थित लक्ष द्या. इथं काय लिहिलंय रे? अलील हलाइड. ओके. आणि जर तुम्ही बघितलं व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे असतात किंवा एम-सी-क्यूज तिथं तुम्हाला यातलेच सगळे प्रश्न दिसतील. मी एक तुम्हाला सांगतो व्हिडिओ पॉज करा. तुमच्याकडे स्कोअर बुस्टर असेल किंवा ब्रह्मास्त्र असेल, पी-वाय-क्यूचं कोणतंही बुक बघा. तुम्हाला ह्याच्यात अलील ब्रोमाइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारतील, बेन्झिल हलाइड मग त्यात हे बघा हे प्रायमरी आहे, टर्शरी आहे. मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, बेन्झिल बेन्झिल ग्रुप म्हणजे बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप अटॅच आहे. इथं बघा CH2 मग हे पण बेन्झिल ब्रोमाइड आहे. मग इथं तुम्हाला काय करायचं हे पहिल्या पेजवरची ही सगळी नाव आहेत ना बघा वेस्ट्रोझोल. जसं बघा हे अल्कीन आहे. त्यात त्याला 3 क्लोरीन अटॅच आहेत. ओके वेस्ट्रोसोल मध्ये 3 क्लोरीन आहेत आणि हे काय रे? डायक्लोरो म्हणून त्याचं मी डी लिहितो. डायफिनिल परत मी डी लिहितो. ट्रायक्लोरो म्हणजे मी टी लिहितो. तुमच्या लक्षात आलं का? मग हे नाव पण तुमच्या लक्षात राहील. डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो, इथेन. आता इथेन कसं? कारण इथं एक कार्बन आहे आणि इथं एक कार्बन आहे. सीईटी मध्ये किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर किंवा एम-सी-क्यू मध्ये हे नाही विचारणार. ते तुम्हाला विचारतील, की डी मध्ये क्लोरीन एटॉम किती असतात? 5 असतात. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे या पेजवर तुम्ही ॲट एनी कॉस्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या सुरुवातीला डेफिनिशन करा. ओके आणि क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनमध्ये येणार प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्किलाइड आहे ना. पुन्हा अलील, बेन्झील, विनाइल. आता विनाइल खूप इम्पोर्टंट आहे बघा कारण विनाइल क्लोराइड, विनाइल ब्रोमाइड, विनाइल क्लोराइड पॉलिमरमध्ये पण लागणार आहे. त्याच्यापासून त्याचं पॉलिमरायझेशन केलं की पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणजे पीव्हीसी तयार होतं. विनाइल सायनाइड, ओके, विनाइल अल्कोहोल, विनाइल ग्रुप म्हणजे 2 कार्बन आणि डबल बॉन्ड आणि सगळ्यात महत्वाचं हॅलो अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड आला. तर मुद्दा असा आहे, की हे पहिला करणार तुम्ही सगळं व्यवस्थित, प्रत्येक स्ट्रक्चर व्यवस्थित करा. क्लासिफिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. आता नेक्स्ट तुम्ही काय सांगतो नीट लक्ष द्या. इकडं बघा, इकडं बघा. विनाइल क्लोराइड म्हणजे 1 क्लोरो इथीन. अलील ब्रोमाइड म्हणजे 3 ब्रोमोप्रोपीन ही खरी गंमत आहे. हे बघा 3 ब्रोमोप्रोपीन. इथं मुलांना प्रॉब्लेम होतो नंबरिंग देऊ कुठून? लेफ्ट कडून का राइट कडून? तर डबल बॉन्डला प्रायोरिटी दिले. इथून 1, 2, 3 मग 3 ब्रोमोप्रोपीन हे त्याचं नाव आहे. हे सीईटी साठी इम्पोर्टंट आहे. एवढ्या स्ट्रक्चरच्या बाहेरचं कुठलंही स्ट्रक्चर सीईटीत विचारलं गेलेलं नाहीये. तुम्ही पी-वाय-क्यूज बघा. 21 नंतरचे बघायचे पी-वाय-क्यू 2021 नंतरचे. आपलं जे टेक्स्ट बुक आहे ना, ओके, ज्याचा मी फोटो मगाशी स्टार्टला शेअर केला होता. याच्या बाहेरचं काही सीईटीत येत नाही. केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला पाहिजेत लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट आय-यू-पी-एसी नॉमेनक्लेचर, डेफिनिशन, क्लासिफिकेशन झालं. आता या डेफिनिशन्स करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं कायरल कार्बन एटम म्हणजेच असिमेट्रिक कार्बन एटम ज्याच्या एका कार्बनला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच असतात. ओके. त्याच्यानंतर प्लेन पोलराइज्ड लाईट. त्याच्यानंतर आहे स्ट्रो जे राईटला रोटेट करतंय. लिओ जे लेफ्टला रोटेट करतंय. त्याच्यानंतर इनॅन्शिओमर्स. ओके. त्यानंतर प्लेन पोलराइज्ड लाईट. इथं काय दिलंय वाचा? निकोल प्रिझम इज अ स्पेशल टाइप ऑफ प्रिझम मेड फ्रॉम पीसेस ऑफ कॅल्साइट क्रिस्टल. म्हणजेच क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. काढा पी-वाय-क्यू शोधा. 3-4 बार रिपीट झालाय प्रश्न. निकोल प्रिझम साठी कॅल्साइट क्रिस्टल यूज होतं. ओके. तो क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे. ओके लाईमस्टोन. हे झालं ना, हे सगळ्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी मधल्या डेफिनिशन्स आहेत बरं का. येतात परीक्षेमध्ये आणि इनॅन्शिओमरची डेफिनिशन घेतली का रे आपण? ओके आहे इनॅन्शिओमर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. ओके. एक्सप्लेन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2 क्लोरोब्युटेन. मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. मग काय करायला लागतं? 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर काढायचं. त्यात असिमेट्रिक कार्बन एटम एकच आहे. मग इनॅन्शिओमरसाठी फॉर्म्युला 2:n आहे. हे इनॅन्शिओमर किती आहे ते काढण्यासाठी फॉर्म्युला 2:n आहे बरं का. एन म्हणजे काय? कायरल कार्बन एटम. एक असेल तर 2 ऑप्टिकल आयसोमर्स येणार आहेत. आता हा चार्ट इम्पोर्टंट आहे बरं का लक्षात घ्या. पण थांबा ना, मी काय म्हणतोय बघा ना. मी काय करतोय, मी तुम्हाला एक चार्ट तयार करून देतो. नीट लक्ष द्या. मी इथं लिहिलंय अल्केन बघा, अल्केन. त्याच्या खाली लिहितोय अल्कीन. ओके.
अल्केन, अल्कीन त्याच्या खाली काय लिहिलं पाहिजे? अल्काइन? नाही, मी अल्कोहोल लिहितोय आणि त्याच्या खाली लिहितोय परत अल्किल हलाइड. का अल्केनचं हॅलोजिनेशन करा, अल्किल हलाइड तयार होईल. ओके. अल्किल हलाइड. हॅलोजिनेशन म्हणजे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन ठीक आहे. बरं. अल्कीन आहे, त्याची रिएक्शन HBr बरोबर करा. ॲडिशन रिएक्शन होईल. मग त्या ठिकाणी मार्कोनिकॉप्स रूल, पॅरॉक्साइड इफेक्ट. पण गंमत म्हणजे मार्कोनिकॉप्स रूल हा फक्त HBr साठी असतो लक्षात घ्या. HI साठी नाही. सॉरी पॅरॉक्साइड इफेक्ट मला बोलायचं होतं बरं का, करेक्शन करा बरं का. पॅरॉक्साइड इफेक्ट हा फक्त HBr साठी हां. तर हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. तुम्हाला अल्कोहल पासून अल्किल हॅलाइड तयार करायचं असेल, तर रिएक्शन कुणाबरोबर बघा, PCl3 1 मिनिट हां बाळांनो. ओके. PCl3, PCl5, थायोनील क्लोराईड. त्याच्यानंतर PI3, PBr3 पण आहे का चेक करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ह्याच्यापासून HCl, लुकास रिएजंट, त्याच्यानंतर HBr, HI यातलं कुणाची रिएक्शन अल्कोहलवर झाली की अल्किल हलाइड तयार होतं. पण या सगळ्यामध्ये क्लोराईड तयार होतं. आता हे जे अल्किल हलाइड आहे, तेव्हापासून पुन्हा अल्किल हलाइड, हॅलोजन एक्सचेंज म्हणजे स्वार्ट्स रिएक्शन आणि फिंकेल्स्टन रिएक्शन. असे चार्ट तुम्हाला रोज करायचे आहेत. आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. अल्किल हलाइड पासून अल्केन तयार करता येतं. अल्किल हलाइड पासून अल्कीन तयार करता येतं. अल्किल हलाइड पासून अल्कोहोल सुद्धा तयार करता येतं. म्हणजे ज्याच्यापासून अल्किल हलाइड तयार केलं, त्याच्यापासून परत तेच प्रॉडक्ट तयार होतंय. बरं त्याच्यापासून इथर सुद्धा तयार होतंय. त्याच्यापासून ईस्टर तयार होतंय. अल्किल पासून ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतोय. अल्किल पासून सायनाइड तयार होतोय. अल्किल पासून आयसोसायनाइड तयार होतोय. अल्किल पासून अमाइन सुद्धा तयार होतोय. अजून थांबलं नाहीये. अल्किल हलाइड पासून अजून एक कुठला प्रॉडक्ट मला आठवेना झालं रे सांगा बघू. ईस्टर पण घेतलंय आपण लक्षात घ्या. मला वाटतं झाले असतील प्रॉडक्ट 4 आणि 4, 8, 9. तरी एखादा प्रॉडक्ट राहिला असेल तर तुम्ही चार्ट कंप्लीट करा. ओके. आता बघा मी काय करतोय व्यवस्थित समजून घ्या. हा चार्ट व्हिडिओ पॉज करा. हा होमवर्क कंप्लीट करा. अल्किल हायड्रोपासून अल्केन तयार करायचा आहे सोडियम मेटल रिएक्शन, वुड्स रिएक्शन. अल्कीन तयार करायचं आहे अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन. अल्कोहोल तयार करायचे आहे ॲक्वियस KOH किंवा मॉइस्ट H2O रिएक्शन. इथर म्हणलं की विल्यमसन सिंथेसिस, सोडियम अल्कोऑक्साइड बरोबरची रिएक्शन आहे. आता हे सगळं ठीक आहे. मी हे इरेज करतोय बरं का बाळांनो. ओके. हा चार्ट तुम्ही कंप्लीट करणार आहे बरं का. पण मला इथं काय करायचंय माहितीये का, की मला तुम्हाला द्यायचे आहेत IMP क्वेशन. ओके. बघा. हां. कन्व्हर्ट द फॉलोइंग. प्रोपीन हे अल्कीन आहे. त्यापासून प्रोपॅन 1 OL अल्कोहोल तयार करायचं. मग पहिला प्रोपीनला अल्किल हलाइडमध्ये कन्व्हर्ट करा ना, HBr ॲड करा ना. आलं का लक्षात? पण ते ॲड करत असताना पेरॉक्साईड पण घ्या. म्हणजे तिथं 1 ब्रोमोप्रोपीन तयार होईल आणि त्याचं पुन्हा अक्वियस KOH बरोबर रिएक्शन करा, अल्कोहोल तयार होईल. चार्टनुसार कळालं पाहिजे तुम्हाला. एक लक्षात घ्या, प्रोपॅन 2 OL म्हणलं असतं तर मार्कोनिकॉव्हस रूलनुसार रिएक्शन झाली असती. प्रोपॅन 1 OL म्हणलंय बघा. बेन्झिल अल्कोहोल, बेन्झिल सायनाइड, KCl बरोबर रिएक्शन. इथेनॉल टू प्रोपॅन नायट्राइल, KCl बरोबर रिएक्शन. आणि अजून मी तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या, हे सुद्धा प्रश्न ओके. ॲट एनी कॉस्ट चार्ट झाल्या हे प्रश्न करा. ब्यूट 1 इयर टू एन ब्युटिल आयोडाइड, 2 क्लोरोप्रोपॅन, 2 प्रोपॅन, 1 ऑइल, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, 2 आयसोब्युटिल. हे सगळे प्रश्न करायचे. हे इम्पॉर्टंट आहे. आता इथं बघा नेक्स्ट. साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन मध्ये मिथेन तयार होऊ शकत नाही बरं का. हायर अल्केन तयार होतात लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं बघा 2 वेगळे-वेगळे अल्किल ग्रुप घेतले. तर 1, 2, 3 वेगळे बघा नीट लक्ष द्या. हे सिमेट्रिकल आहे. सॉरी थांबा. हे सिमेट्रिकल आहे. दोन्ही ग्रुप सेम आहेत. इथं बघा हे बी सिमेट्रिकल आहेत. म्हणजे तो इथिल ग्रुप 2 ठिकाणी आलाय. पण इथला 1 मिथिल आणि 1 इथिल म्हणजे 2 वेगळे-वेगळे अल्किल हॅलाइड तुम्ही जर वुड्स रिएक्शन मध्ये घेतले ना, तर 3 प्रॉडक्ट पॉसिबल आहेत. त्यातले हे सिमेट्रिकल जे मेजर प्रॉडक्ट आहे आणि हा मायनर प्रॉडक्ट आहे. ओके. वुड्स रिएक्शन परफेक्ट करा. मी आता सगळं एक्सप्लेन करत नाही, पण असे प्रश्न परीक्षेत येतायत. समजून घ्या. हा प्रॉडक्ट आहे वुड्स रिएक्शनचा. काय 2,2, 5,5 टेट्रामेथिल हेक्सेन. हेक्सेन 1, 2, 3, 4, 5, 6. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे. म्हणजे कार्बन लिहितो रे फक्त मी.
1, 2, 3, 4, 5. तिसऱ्या कार्बनला पण 2 5व्या कार्बनला पण 2 मिथिल ग्रुप आहेत. ओके. पण रिएक्टंट कुठला आहे असं विचारलंय. रिएक्टंट. ओके. मग त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. तुम्हाला काय केलं पाहिजे, याला बरोबर मध्ये ब्रेक करा. याला बरोबर मध्ये ब्रेक करा आणि तुम्हाला मग त्यानंतर तुम्हाला ऑप्शन ए करेक्ट. माझं बरोबर आहे का तुम्हीच मला सांगा बरं का. ओके. बरं आता पटपट आय-एम-पी क्वेशन देतो. सगळं एक्सप्लेन नाही करायचं. वुड्स रिएक्शन नंतर वुड्स फिटिक करा. ओके. नंतर फिटिक रिएक्शन. ओके. त्याच्यानंतर रिएक्शन विथ मॅग्नेशियम. बघा मॅग्नेशियम म्हणलं की अख्ख्या पुस्तकात एकच आहे ग्रिग्नार्ड्स रिएक्शन बरं का. आणि ग्रिग्नार्ड्स रिएक्शन नंतर जो आहे प्रॉडक्ट तयार होतोय RMGX लक्षात घ्या. त्याची अमोनिया किंवा वॉटर बरोबर रिएक्शन झाली, की तुम्हाला हायड्रोकार्बन मिळतोय. बेन्झीन रिंग किंवा सायक्लोहेक्सेन सुद्धा असू शकतं. बघा वॉटर बरोबर रिएक्शन ऑब्व्हियसली डी प्रॉडक्ट आहे. मला सांगा बघा मॅग्नेशियम पुन्हा वेगळा होतो की नाही सांगा बघूया रिएक्शनमध्ये. मग ऑप्शन मॅग्नेशियम जिथं आहे ते कॅन्सल करून टाका ना. इथं इथं तो हा जो प्रॉडक्ट आहे तो त्यांनी तो इथं दिलाय बघा. तो ही रिंग, मॅग्नेशियम आणि क्लोरीन म्हणूया आपण. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. रिएक्शनचा पार्ट करत असताना व्यवस्थित समजून घ्या. मॅग्नेशियम म्हणलं की ग्रीनहाउस रिएक्शन, सोडियम म्हणलं की वुड्स रिएक्शन. ओके. आता हे इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो इथं तुम्हाला डिहायड्रो हॅलोजनेशन सगळ्यात इम्पोर्टंट आहे. म्हणजेच एलिमिनेशन रिएक्शन. अल्कोहोलिक KOH बरोबर रिएक्शन. रिएक्शन होते अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल. सेटझेफ रूल बघा. डिहायड्रो हॅलोजिनेशनचे इम्पोर्टंट रिएक्शन्स आहेत ते लक्षात घ्या. ओके. हा अतिशय इम्पोर्टंट आहे. डिस्टिंग्विश बिटवीन SN1 आणि SN2. पॉइंट तयार करा रे. SN2 रिएक्शन मेकॅनिझम सिंगल स्टेप ह्यात 2 स्टेप मेकॅनिझम आहे. स्टेप 1, स्टेप 2. SN1 मध्ये 2 स्टेप आहेत. SN2 मध्ये 1 स्टेप आहे. SN2 मध्ये काय होतं, की हा बॉन्ड ब्रेक व्हायच्या आतच इकडून अटॅक होतोय. आता पाठीमागून अटॅक का झाला? कारण हा पण निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह. निगेटिव्ह कडून अटॅक त्यामुळे नाही होणार. मग बॅक साइड अटॅक होतोय. तेव्हा 100% इथं इन्व्हर्जन होणार आहे. इथून कुठूनही अटॅक होऊ शकतो OH मायनसचा. म्हणजे तिथं 50% एक प्रकारचा प्रॉडक्ट मिळेल, 50% दुसरा. हे सगळ्या पॉइंटचा विचार करून तुम्ही डिस्टिंग्विशचा पॉइंट तयार करा. डिस्टिंग्विश हे पुस्तकात दिलंय म्हटलं परीक्षेत येऊ शकतंय. ओके. त्याच्यानंतर फिंकल्स्टन रिएक्शन, स्वार्ट रिएक्शन. स्वार्टमध्ये फ्लोराईड तयार होतं. फिंकल्स्टनचं F आहे ना, Fला F नाहीये डोक्यात ठेवा. मग Fला काय? आयोडाईड. मग हा प्रश्न JEE येतोय. अल्किल फ्लोराईडसाठी बेस्ट कोण आहे? स्वार्ट्स रिएक्शन. फिंकल्स्टन आयोडाईडसाठी आहे. ओके. आता हे इम्पोर्टंट आहे. आता क्लोरोबेन्झीन, हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन ह्या परीक्षेसाठी इम्पोर्टंट आहेत लक्षात घ्या. आणि इथं बघा आता शांतपणे लक्ष द्या. मी बोललो होतो ना मगाशी, की पेरॉक्साइड इफेक्ट हा HBr साठी आहे. HI साठी नाही. त्याच्यामुळं इथं जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो ओळखायचा कसा? मी तुम्हाला फक्त 2 चुकीचे ऑप्शन कॅन्सल करून दाखवतो. एडिशन अक्रॉस डबल बॉन्ड होणार आहे. तेव्हा डबल बॉन्ड परत कसा राहील? इथं OHचा काही संबंधच नाही. ऑप्शन डी कसा येईल? हे जर तुम्हाला जमलं ना, तर झालं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं CETतलं पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं. हा प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट दोन्ही असू शकतात. मेजर प्रॉडक्ट पाहिजे, तो हा येणार लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 1 मिनिट 1 मिनिट लक्षात घ्या. हा येणार नाही, हा येणार. कारण ही रिएक्शन पेरॉक्साईड जरी असेल, तरी मार्कोनी-कॉप्स रूलनुसार होणार. तर मार्कोनी-कॉप्स रूलचं स्टेटमेंट काय? Negative reagent gets attached to that carbon atom which carries less hydrogen atom. मग इथं कमी हायड्रोजन आहेत मग निगेटिव्ह पार्ट आयोडीन इथे येणार. ऑप्शन सी करेक्ट आहे. मग आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जेवढे प्रश्न मी तुम्हाला दिलेत ना तेवढे कंप्लीट करा. CETचा पण अभ्यास इथंच होऊन जाईल. ऑल द बेस्ट.